शिक्षण क्षेत्रात खळबळ, भरती घोटाळ्याप्रकरणी बड्या अधिकाऱ्यांना अटक। मालेगाव सेवाज्येष्ठता डावलून नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना 13 वर्षापासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाची 2,69,56,000ची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार या दोघांना नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। तसेच येथील या ना जाधव विद्यालयातील भरती घोटाळ्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याला देखील अटक झाली आहे। या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। जैन मोहम्मद या शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। जैन व सीमा तरन्नुम निहाल अहमद या दोन्ही शिक्षिका 2013 पासून मालेगाव हायस्कूलमध्ये उपशिक्षिका म्हणून विनाअनुदानित तत्वावर कार्यरत होत्या। या दोन्ही शिक्षिकांना 2023 मध्ये 20% अनुदान तत्वावर घेण्यात आले। त्यानंतर याच शाळेत जून 2024 मध्ये नोकरीस लागलेले अन्य 13 शिक्षक सन 2012 ते 2021 या काळात या शाळेत सेवेत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण अधिकाऱ्यांकडे संच मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले। त्यानुसार प्रस्ताव मंजूर झाल्याने या 13 शिक्षकांना 100% अनुदान लागू झाले। या शिक्षकांच्या मागील तारखेपासून दाखविण्यात आलेल्या सेवेमुळे थकीत वेतनापोटी 2,69,56,194 रुपये पदरात पाडून घेतले। त्यामुळे शासनाची व आम्हा दोघा शिक्षकांची फसवणूक झाली आहे, असे जैन मोहम्मद यांनी तक्रारीत नमूद केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी अंजुमन मोइनु तुलबा संस्थेचा चालक मोहम्मद इसाक खलील अहमद, शाळेचे प्राचार्य जाहिद हुसेन, लिपिक नासिर हुसेन, वरिष्ठ लिपिक अबू हुरेरा व महापालिका शिक्षण मंडळ शाळेतील शिक्षक नवीद अख्तर आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। यातील नवीन अख्तर याने या प्रकरणात दलालाची भूमिका निभावल्याचा संशय आहे। त्याच्या विरोधात अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे अन्य गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्याला सेवेतून निलंबित केले आहे। या प्रकरणीवर नमूद केलेले 5ही संशयित फरार असून अन्य 5 शिक्षकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे। सेवाज्येष्ठता डावलून 13 शिक्षकांना मान्यता आणि वेतन अदा केल्याच्या फसवणूक प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी मंगळवारी रात्री दोघांना अटक केली। काही दिवसांपूर्वी येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या लोकमान्य विद्यालयात कर्मचारी भरती घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आले होते। त्या संदर्भात संस्थाचालक व अन्य 3 जणांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील 4ही संशयित फरार आहेत। या प्रकरणात कर्मचारी भरतीला मान्यता देताना जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री त्याला अटक केली आहे। 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात एकाच रात्री नाशिक जिल्ह्यातील 2 बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला अटक झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, उपाधीक्षक जे.एम. करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आर.एस. सुर्वे हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। मालेगाव शिक्षण घोटाळा प्रकरणी 3 शिक्षण अधिकाऱ्यांना आज माननीय न्यायालयात हजर केले असता त्या तिघांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। बोगस शिक्षक भरती प्रकरणात काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद आणि अधीक्षक या दोघांना अटक झालेली आहे। आज त्यांना माननीय न्यायालयासमक्ष रिमांड कमी हजर केला असता 13 सप्टेंबर पर्यंत 5 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। तिघांना मिळाली। तिघांचं नाव काय? तिसरा आरोपी जो आहे तो उपशिक्षण अधिकारी म्हणून आहे, त्याचं नाव आहे उदय देवरे। त्याला अन्य एका गुन्ह्यात 13 तारखेपर्यंत कस्टडी मिळाली। एक आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आहे आणि एक मोठी व्याप्ती यामुळे शिक्षण अधिकाऱ्याच्या मुळे वाढण्याची शक्यता आहे। काय तुम्ही काय चौकशी करून तपासात बरेच बाबी उघडकीस येतील, त्या आपण नंतर। यातील बरेच आरोपी आहेत अजून सर ते किंवा सर